मित्रांनो, आज आपण सॉल्व करणार आहोत क्वेश्चन नंबर 13. नेहमीप्रमाणे आधी क्वेश्चन रीड करून घेऊया आणि मग त्याला सॉल्व करूया. तर क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन आहे, काश्मीर आर्ट एम्पोरियम श्रीनगर आर इन जॉइंट वेंचर विथ नजारे ब्रदर्स ऑफ मैसूर टू रन अ स्टॉल इन अ दशहरा एक्झिबिशन. दे ॲग्री टू शेअर द रिझल्ट इक्वली. ठीक आहे, तर सरळ सरळ लिहिलेलं आहे की दे ॲग्री टू शेअर रिझल्ट इक्वली. बरोबर आहे, तर इक्वली शेअर करत आहे ते रिझल्ट, म्हणजे इक्वली डिस्ट्रीब्युशन रेशो असेल, प्रॉफिट अँड लॉस रेशो इक्वल आहे 1:1. वेअर टू बी गिवन अ स्पेशल अलाउन्स ऑफ ₹9,000. तिथे सॉरी विथ द कंडिशन दॅट नजारे ब्रदर्स वेअर्स टू बी गिवन अ स्पेशल अलाउन्स ₹9,000 फॉर देअर एफर्ट्स. म्हणजे नजारे ब्रदर्सला 9,000 स्पेशल अलाउन्स दिल्या जाईल त्याच्या एफर्ट्ससाठी, म्हणजे तो जे एक्झिबिशन जे स्टॉल चालवत आहे त्यासाठी त्याला. अँड दॅट दिस वॉज नॉट टू बी चार्ज अगेन्स्ट द वेंचर. आणि हे जे 9,000 आहे त्याला वेंचरला चार्ज नाही करायचं आहे, म्हणजे याला जॉईंट वेंचरला लिहावं नाही लागेल. तर नजारे ब्रदर्सला 9,000 देण्यात येत आहे आणि ते कोण देणार आहे? काश्मीर आर्ट एम्पोरियम देणार आहे. ओके, आणि तोही वेंचरला चार्ज करायचं नाही आहे. पुढे, द गुड्स कन्साइन्ड बाय द एम्पोरियम वी आर व्हॅल्यूड ॲट 1 लाख. जे एम्पोरियम आहे, एम्पोरियमनी गुड्स दिले 1 लाखाचे. एक्सपेन्सेस ऑफ फॉरवर्डिंग इन्क्लुडिंग फ्रेट अँड इन्शुरन्स वेअर 9,000. त्याला पाठवण्याचा खर्च 9,000 आला. द एम्पोरियम ड्रू नजारे ब्रदर्स फॉर ₹1 लाख. ठीक आहे, जे एम्पोरियम आहे त्यांनी नजारे ब्रदर्सवरती 1 लाखाचा बिल ड्रॉन केला ॲट 3 month अँड डिस्काउंटेड द सेम ॲट 12% पर ॲनम. आणि त्याला डिस्काउंट करण्यात आला किती? 12% पर ॲनम. आता प्रश्न असा येतो की याआधी कधीच आपल्याला क्वेश्चनमध्ये बिल नाही आलेलं आहे आणि हा पहिल्यांदा बिल आलेला आहे. आता बिल आलेलं आहे त्यांनी त्याला डिस्काउंट केलं. तर गोष्ट असं येते का डिस्काउंट केलं त्याला चार्ज करायचं की नाही करायचं? जेव्हा क्वेश्चन सायलेंट असला तर त्याला चार्ज करायचं, आणि जेव्हा क्वेश्चन सायलेंट नसला म्हणजे त्या रिलेटेड काही लिहिलं असलं तर मग नाही चार्ज करायचं, असं आहे. तर इथे डिस्काउंटेड पर ॲनम लिहिलेलं आहे, पूर्ण क्वेश्चन सायलेंट आहे. मग त्या डिस्काउंटचं काय केलं काय नाही केलं, तर इट शुड बी चार्ज अगेन्स्ट जॉईंट वेंचर. द एक्झिबिशन एक्सपेन्सेस मेड बाय नजारे ब्रदर्स वर्स 10,000. एक्झिबिशनचे खर्च नजारे ब्रदर्सला 10,000 आले. अँड सेल प्रोसीड अमाऊंटेड ₹2,50,000. आणि त्यांनी विकलं किती? 2,50,000 विकलं. द अनसोल्ड गुड्स वेअर टेकन बाय नजारे ब्रदर्स ॲट ₹17,000. जे अनसोल्ड गुड्स आहे ते 17,000 नजारे ब्रदर्सला देण्यात आले, त्यांनी घेऊन घेतले. अँड दे रेमिट द ड्राफ्ट ऑफ बॅलन्स ड्यू टू द एम्पोरियम. आणि जेवढाही पैसा उरला त्याचा ड्राफ्ट बनवून त्यांनी पाठवला. प्रिपेअर लेजर अकाउंट्स इन द बुक्स ऑफ एम्पोरियम अँड जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ नजारे. आता बघा, आपण कधी जर्नल एंट्री केली नाही. ओके, तर मी तुम्हाला एक बुक्स बनवून दाखवतो, जर्नल एंट्री नंतर सांगेल तुम्हाला. ओके, तर काय लिहिलेलं आहे? वी हॅव टू प्रिपेअर लेजर अकाउंट इन द बुक्स ऑफ एम्पोरियम. तर आपल्याला एम्पोरियमच्या बुक्समध्ये लेजर अकाउंट बनवायचे ते इन द बुक्स ऑफ काश्मीर आर्ट एम्पोरियम. ओके, तर काश्मीर आर्ट सगळ्यात आधी जॉईंट वेंचर. दुसरा अकाउंट बनणार आहे तो कोणता बनणार आहे? नजारे ब्रदर्स. ओके, आणि हा जो नजारे ब्रदर्स आहे तो को वेंचर आहे, आणि त्याशिवाय एक अजून बनणार आहे आर्ट एम्पोरियम आहे. तर यांनी बिल ड्रॉन केला, म्हणजे याच्यासाठी काय राहील? बिल रिसिवेबल अकाउंट राहील. ओके, तर हा एक तिसरा बिल आहे, त्यामुळे आपण हा अकाउंट बनवलं. याआधी आपण कधीच अकाउंट बनवला नव्हता. ओके, तर जर्नल एंट्री स्टार्ट करूया. ज्या प्रकारे दिलेलं आहे त्या प्रकारे जर्नल एंट्री स्टार्ट करूया. तर लिहिलेलं आहे काश्मीर आर्ट एम्पोरियमनी हे 9,000 आहे, याची एंट्री नंतर करू, विसरायचं नाही. प्रश्न 2-3दा रीड करून घेऊ आपण. तर गुड्स कन्साइन्ड आहे किती? 1 लाखाचे. कोणाला दिले? ते नजारे ब्रदर्सला दिले. तर जॉईंट वेंचरच्या डेबिट लाईन, बरोबर. आणि गुड्स कन्साइन्ड आहे, तर याला टू बँक अकाउंट है ना. काय लिहू आपण? गुड्स सेंड. तर कितीला? 1 लाखाला. याला सायमल्टेनियस एंट्री करून घ्या आपण. इनरमध्ये 1 लाख. त्याशिवाय जनरल एक्सपेन्सेस आहे. जनरल एक्सपेन्सेस किती गेले त्यांनी? 9,000चे.
तर जनरल एक्सपेन्सेस केले त्याने किती 9,000चे, म्हणजे हे कंबाईन आपल्याला किती झाले 19,000 झाले. तर ते आपण लिहून घेऊया. सॉरी 1,09,000 झाले, ते 19,000 नाही. ड्रॉ अ बिल, यानी बिल ड्रॉन केला म्हणजे बिल रिसिवेबल. यासाठी बिल रिसिवेबल अकाउंट डेबिट कोणी दिला, तो नजारे ब्रदर्सनी. ओके, तो कितीचा बिल आहे, तो 1,00,000चा बिल आहे, म्हणून इथे ज्याला क्रेडिट येईल किती बिल रिसिवेबल अकाउंट. म्हणजे असं म्हणावं याला की याला बिल मिळाला, कोणाला काश्मीरला बिल मिळालं, तर इट इज बिल रिसिवेबल. नजारे ब्रदर्सनी दिला म्हणून तो बिल रिसिवेबल याला क्रेडिट आला. ओके, त्याप्रमाणे पुढे काय लिहिलेलं आहे, नजारे ब्रदर्स 1,00,000 ॲट 3 मंथ अँड डिस्काउंटेड सेम ॲट 12%. याला डिस्काउंट करण्यात आला, बरोबर आहे, डिस्काउंट करण्यात आला 12%. 3 महिन्याचं बिल आहे. तर बघा 1,00,000चे 12% काढले आपण, तर हे झाले किती 1,200. याला 3 महिन्याचं डिस्काउंट आहे. 3 महिन्याचं डिस्काउंट आहे म्हणजे एका वर्षात 12 महिने असतात, तर इंटू 3 डिवाइड बाय 12. ओके, तर 300 रुपये हे डिस्काउंट झालं. 300 रुपये काय झालं, हे डिस्काउंट, बरोबर आहे. तर याला 2. आता हे डिस्काउंट आहे, पण याला चार्ज करायचं आहे आपल्याला जॉईंट व्हेंचरला. का बरं चार्ज करायचं आहे, कारण की क्वेश्चन सायलेंट आहे, म्हणून याला जॉईंट व्हेंचर अकाउंट. ठीक आहे, ब्रॅकेटमध्ये डिस्काउंट 2 बिल डिस्काउंट आहे. ठीक आहे, हे झालं. आणि उरलेला पैसा काय होईल, त्याला कॅशमध्ये मिळणार आहे. टू बँक अकाउंट, एंट्री काय होईल, बँक अकाउंट डेबिटेड टू बिल रिसिवेबल अकाउंट, बरोबर आहे. आणि अमाऊंट किती राहील बोथ साईड, तर सिंपल आहे. तर 1,00,000तून 300 रुपये गेले, म्हणजे 99,700 रुपये मिळाले त्याला कॅशमध्ये. ओके, तर हे झालं, बिल रिसिवेबल क्लोज झाला. याला खूप सिंपल हे होता हा, इथपर्यंत आलो होता आपण. ठीक आहे, बघा काय लिहिलेलं आहे, द एम्पोरियम ड्रॉ अ बिल ऑन नजारे ब्रदर्स. तर बिल ड्रॉन करणं म्हणजे काय झालं, त्याला बिल दिलं, मग त्यांनी ॲक्सेप्ट करून याला रिटर्न केलं, कोणाला, काश्मीरला, एम्पोरियमला रिटर्न केलं. त्या एम्पोरियमसाठी तो बिल रिसिवेबल झाला. हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे खूप लोक कन्फ्यूज होतात यामध्ये की बिल रिसिवेबल कोणाला लिहायचं, बिल पेएबल कोणाला लिहायचं. तर बिल कोणाला मिळालं, एम्पोरियमला. डेफिनेटली प्रश्न वाचूनच माहीत चालते की एम्पोरियमने जेव्हा गुड्स पाठवले नजारेला, तर नजारे ब्रदर बिल ॲक्सेप्ट करून कोणाला देणार आहे, एम्पोरियमला देणार आहे, आणि एम्पोरियमसाठी तो बिल रिसिवेबल राहील, नजारेसाठी तो बिल पेएबल राहील. ओके, पुढे द एक्झिबिशन एक्सपेन्सेस मेड बाय नजारे ब्रदर्स इज 10,000. द एक्झिबिशन एक्सपेन्सेस कोणी गेले, नजारे. टू नजारे ब्रदर्स. ओके, एक्झिबिशन एक्सपेन्सेस, तर हे लिहून घेऊया आपण नजारे ब्रदर्सच्या काय क्रेडिटला. बाय, इथे पण लिहायचं राहिलं, बाय जॉईंट व्हेंचर अकाउंट. अच्छा, अमाऊंट किती आहे, अमाऊंट राहायला लिहायचा आपला, अमाऊंट आहे 10,000. तर तो अमाऊंट लिहून घेऊ आपण. तसंच इथे डिस्काउंट लिहायचं राहिलं, तर 300 रुपये डिस्काउंट आहे. ओके, तर पुढे हे इकडे किती लिहू आपण, इट इज एक्झिबिशन एक्सपेन्सेस किती आहे ते 10,000. हे झाले आपले एक्झिबिशन एक्सपेन्सेस. पुढे काय लिहिलेलं आहे, तर सेल प्रोसेड 2,50,000 आहे. विकलं कितीचं, 2,50,000. जॉईंट व्हेंचरच्या क्रेडिटला कोणी विकले, बाय नजारे ब्रदर्सली. सेल किती, 2,50,000. हे लिहून घेऊ आपण, 2,50,000. याला डेबिट टू जॉईंट व्हेंचर अकाउंट किती, 2,50,000. द अनसोल्ड गुड्स वेर टेकन बाय नजारे ब्रदर्स 17,000.
काही अनसोल्ड गुड्स पण आहे, तर त्यांनी घेतले, तर हे आले गुड्स तर डेबिट केलं आपण, गेले तर क्रेडिट करूया आपण बाय नजारे ब्रदर्स गुड्स. किती आहे ते? 17,000चे आहे. टू जॉइंट व्हेंचर अकाउंट कितीला? 17,000ला. तर हे झाले अनसोल्ड गुड्सची एंट्री. अँड द रेमिटेड द बॅलन्स ड्राफ्ट. आता रेमिटेड बॅलन्स आहे, तर तुम्हाला एक गोष्ट आपण सोडलेली आहे 9,000ची. स्पेशल अलाउन्स देण्यात आला कोणाला? 9,000ला. बरोबर आहे ना, देण्यात आहे म्हणजे याच्या बॅलन्स काय होईल? वाढेल. बरोबर आहे ना. याला काय करू आपण? याला आपण क्रेडिट करूया. बघा जसं याच्यापासून पैसे गेले आपण, त्याचा बॅलन्स कमी झाला आहे ना. याला देण्यात आला म्हणजे काय होईल की बँक अकाउंट डेबिट आणि हा अकाउंट क्रेडिट होईल. बरोबर आहे. पैसा जे आहे तो एंट्री कशी होईल? 9,000ची. वी आर गिवन अ स्पेशल अलाउन्स किती? 9,000. तर बँक अकाउंट डेबिट, पण पैसा देण्यात आलेला आहे की नाही दिला अजून क्लिअर नाही केला, पण आपल्याला याचा बॅलन्स काय करावा लागेल? वाढवावा लागेल. बरोबर आहे. म्हणून इथे आपण काय करू? बाय स्पेशल अलाउन्स. ही एंट्री खूप आहे, ही एंट्री खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्ही सगळ्यांनी समजून घ्यायचं. स्पेशल अलाउन्सची एंट्री काय झालेली आहे? स्पेशल अलाउन्स अकाउंट डेबिट टू नजारे ब्रदर्स. का बरं? मग तो स्पेशल अलाउन्स त्याला प्रॉफिट अँड लॉसला घेऊन जाईल. बरोबर आहे. एंट्री अशी होऊ शकत होती प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू नजारे ब्रदर्स. म्हणजे काय झालं? त्याचे एक्सपेन्सेस, कोणाचे? काश्मीर आर्ट एम्पोरियमचे एक्सपेन्सेस आहे ते आपल्या जॉईंट व्हेंचरचे एक्सपेन्सेस नाही आहे. आता बघा, अगर जॉईंट व्हेंचरने दिली असते, अगर जॉईंट व्हेंचरने 9,000 दिले असते, तर आपण एंट्री काय केली असते? जॉईंट व्हेंचर अकाउंट डेबिट आणि नजारे ब्रदर्स अकाउंट क्रेडिट केलं असतं. इन केस हे 9,000 चार्ज केले असते जॉईंट व्हेंचरला. मी अजून सांगतो तुम्हाला, अगर आपण हे 9,000 जे दिलेले आहे, हे 9,000 अगर आपण जॉईंट व्हेंचरला चार्ज केले असते, तर एंट्री काय झाली असती? जॉईंट व्हेंचर डेबिट आणि नजारे ब्रदर्स क्रेडिट ही एंट्री झाली असती. पण इथे लिहिलेलं आहे की देअर एफर्ट्स अँड दॅट वॉज नॉट टू बी चार्ज अगेन्स्ट द व्हेंचर. याला व्हेंचरला चार्ज नाही करायचं, म्हणजे तुम्हाला जॉईंट व्हेंचर डेबिट नाही करायचं, पण नजारे ब्रदर्सचं क्रेडिट करावे लागेल ना. बरोबर आहे. नजारे ब्रदर्स क्रेडिट करावं लागेल किती? 9,000. म्हणून त्याला आपण काय केलं की याला क्रेडिट केलं 9,000 आणि नाव काय लिहिलं? स्पेशल अलाउन्स. आता हे स्पेशल अलाउन्स काश्मीर आर्ट एम्पोरियम आपल्या प्रॉफिट अँड लॉसला चार्ज करणार. तर अशा प्रकारे या एंट्र्या संपलेल्या आहेत. ओके. आणि नाव आता आपल्याला टॅली करायचं आधी काय? हा को व्हेंचर आहे, याला कधी आधी क्लोज नाही करायचा, आधी जॉईंट व्हेंचरला क्लोज करूया. तर इथे काय? टू डेफिनेटली प्रॉफिटच दिसणार आहे. टू प्रॉफिट ऑन जॉईंट व्हेंचर. ठीक आहे. तर प्रॉफिट ऑन जॉईंट व्हेंचर चला बघूया किती येणार. 2,50,000 प्लस 17,000 मायनस 1,00,000, 9,000 मायनस 300 मायनस 10,000. तर हे आले 147,700 आणि डिवायडेड बाय 2, सॉरी 147,700. तर हा अमाऊंट आलेला आहे, हा आपण लिहून घेऊ 147,700. ठीक आहे. इथे लिहू 147,700. हा बॅलन्स उरलेला आहे बोथ पार्टी. 147,700 डिवाइड बाय 2 केला आपण तर 73,850. एक राहील प्रॉफिट अँड लॉसमध्ये P&L अकाउंटला जाईल तेवढेच, आणि उरलेला बॅलन्स जाईल नजारे ब्रदर्सला. ठीक आहे. तो बॅलन्स किती राहील? आताच बघितला आपण, तो बॅलन्स 73,850 हा बॅलन्स आहे. ठीक आहे. दोघांना सेम बॅलन्स आहे, त्यामुळे सो दोघांना सेम बॅलन्स 73,850 आणि बोथ द साईड टॅली केला आपण, तर तो झाला किती? 267,000. 2,67,000. बोथ साईड लिहून घेऊ आपण. 2,67,000. तर अशा प्रकारे हे झालं. आता याची सेकंड एंट्री आहे प्रॉफिटची, नजारे ब्रदर्सच्या क्रेडिटला येणार. बाय जॉईंट व्हेंचर अकाउंट प्रॉफिट किती? 73,850 हे झालं ना. आता आपल्याला नजारे ब्रदर्स क्लोज करायचं आहे.
कुठला साईड हा डेबिट साईड मोठा दिसत आहे, 2,50,000 प्लस 17,000 बरोबर. 2,67,000मधून 1,00,000 गेले, 10,000 गेले, 9,000 स्पेशल अलाउन्स आणि 73,850 हा बॅलन्स. तर 74,150 हा बॅलन्स उरलेला आहे. 74,150 हा बॅलन्स उरलेला आहे. तर अशा प्रकारे काय झालं आपला हा अकाउंटही क्लोज झालेला आहे. बोथ साईड वॉज सॉरी या साईडला नाही उरला. 74 व्हॉट इज इट 150 हा बॅलन्स या साईडला उरलेला आहे क्रेडिट साईडला. तर हा बॅलन्स त्याला देण्यात आला आहे ना, बरोबर आहे. तर हा क्लोज करायचा आहे, म्हणजे याला बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. वी आर एंड विथ द प्रॉब्लेम. 2,67,000 बोथ साईड 2,67,000. अशा प्रकारे आपला प्रॉब्लेम एंड झाला. आय होप सो तुम्हाला समजला असेल. यामध्ये काही जर्नल एंट्रीज आहेत, तर जर्नल एंट्रीज मी तुम्हाला जेव्हा मी तुम्हाला या प्रॉब्लेम्सला पुन्हा मी जर्नल एंट्रीज सांगेल, तुम्हाला सगळ्या प्रॉब्लेमचे जर्नल एंट्रीज सांगणार आहात. तर त्या जर्नल एंट्रीज तुम्हाला स्वतःही करून बघायच्या आहे. चला, थँक्यू.